मंडळी नमस्कार. माठ ही पालेभाजी आपल्याला माहीत आहेच, निदान नाव तरी ऐकले असणारच. ही भाजी 3 प्रकारात येते. एक आहे लाल माठ नावाची, दुसरी आहे हिरवा माठ आणि तिसरी काटेमाठ. आज आपण काटेमाठ या पालेभाजीची माहिती घेऊया. हिचे हिंदी नाव काटेचौलाई असून इंग्रजीत प्रिकली अमरंथ असं म्हणतात. राजगिरा, पोकळा, माठ या सगळ्या आघाड्याच्या कुळातल्या भाज्या आहेत. आघाड्याच्या महत्त्वावरून या रानभाजीचं महत्त्व लक्षात येतं. माझ्या घरापासून 1 मिनिटाच्या अंतरावर नवीन प्लॉट पडले आहेत. आता वनस्पती स्वतःचा प्रसार करतात तसे माणूसही करतोच. त्यामुळे अत्यंत सकस नदीकाठची जमीन बांधकामाखाली येत आहे हे खरं असलं तरी त्याला इलाज नाही. हा रस्ता 3 आठवड्यापूर्वी अस्तित्वातही नव्हता. पण मग मी काय करू शकते? तर या मोकळ्या रानात मला रानभाज्या दिसतात का हे बघू शकते. चला तर. आता ही पहा टाकळा. ही कपाळफोडी दिसते आहे. इथे आहे केना. आणि इथं दिसत आहे ती काटेमाठ. मस्त मोकळ्या जमिनीत फोपावलेली ही रानभाजी चविष्ट आणि औषधी आहे. आज माहिती बरोबर हिची सुकी भाजी मी करून दाखवणार आहे. तर काटेमाठ म्हणजे काटेरी माठ. देठ लालसर पिंगट रंगाचा असतो. क्वचित हिरवाही असतो. तशी ही 3-4 फुटापर्यंत वाढते. पण इथे तेवढी उंच झालेली नाही. तरीही तुरे आले आहेत. महिन्याभरात ही झुडपे आणखी निबर उंच होतील आणि हे तुरे पक्व होऊन त्यात बी तयार होतील. हे पान पहा, त्याच्या शिरा अगदी ठळक दिसत आहेत. पाने आकाराने लंबगोल असून फार पातळ आहेत. त्यामुळे तोडल्यावर फार काळ ताजी राहणार नाहीत. प्रत्येक पानांच्या बेचक्यात 2 टोकदार हिरवे काटे आहेत. भाजी करायची तर काटे काढावे लागणार. रानातली छान छोटी बोरे खाऊन आपल्याला किती दिवस झाले की वर्ष झाली. त्यालाही काटे असतात, फणसाला असतात आणि कॅक्टसचं नखा एवढं शोभेचं झाड कसलं महाग असतं नाही का? तर काटे आहेत, कधी करत बसू असं न म्हणता या भाज्या आपल्याला करायच्या आहेत. काटेमाठ पौष्टिक आहे आणि चविष्ट आहे. अजून काय हवं? याचे औषधी गुणधर्म तर खूप आहेत. सांगते हळूहळू. सध्या मी खोडापासून कट करून थोडी भाजी गोळा करते. म्हणजे आजच्या जेवणाला एक कसदार गावरान मेनू करता येईल. पालेभाज्या मार्केटपर्यंत नेणं आणि विक्री करून ग्राहकापर्यंत त्यांना कोमेजल्या विना पोहोचवणं फार जिकिरीचं असतं. अशाच कारणांमुळं रानभाज्यांचा वापर कमी होत गेला. पूर्वी प्रत्येकाचा रानाशी मालक अथवा श्रमिक म्हणून संबंध असायचा, ज्यामुळे त्या खाणे सहज शक्य होते. तितके आता नाही. आपण शहरात राहू लागलो आणि लकीली त्या भाज्या मिळाल्या तरी आताशा निवडायला कुणाकडे फारसा वेळही नसतो. असो, तर याच्या देठांची शिजवून भाजी करतात. ज्यांना शेवग्याची शेंग खातात तशी खातात. कोवळे देठ तसेच खाल्ले तरीही चालतात. त्यांची भाजीही करतात, जी आज आपण करणार आहोत. पानांची भाजी इतर पालेभाज्यांप्रमाणेच करायची असते, त्यामुळे ती आज नको. आधी याचे काटे तासून व्यवस्थित सगळेच्या सगळे काढून टाकूया. आता देठांचे तुकडे करूया. अगदी शेवग्याच्या शेंगांचे जेवढे करतो तेवढेच. भाजी जास्त निबर असेल तर देठ आपल्या बोटापेक्षा जाड असतात.
आणि मग याची बनवलेली भाजी खातानाही शेवग्याच्या शेंगा खातात तशीच खावी लागते. आपण आणलेली भाजी कोवळी आहे. शिजवल्यावर देठे आणखीनच मऊ होतात. त्यामुळे थेट याची भाजी खाता येते. आता हे देठ धुवून घेऊया. कोणतीही रानभाजी चांगली धुतल्याशिवाय मुळीच खाऊ नये. शिजवल्यावर सुद्धा उकड पाणी फेकून द्यावं. तेवढी सावधगिरी बाळगली पाहिजे. ज्यात शिजवायचे त्या भांड्यात या शेंगा बुडतील न बुडतील एवढे पाणी घेऊन ते उकळायचं आहे. तोवर इकडे कांदा चिरून घ्यायचा, दाण्यांचा कूट करून घ्यायचा. शिवाय इतर सगळे तिखट, मीठ, गरम मसाला, धने जिरे पूड, हळद आणि हिंग हाताशी तयार ठेवायचं. पाणी चांगलं उकळलं की ते चांगलं निथळून जाईपर्यंत त्या भांड्यातून काढायचं. आणि बाजूला ठेवून द्यायचं. त्याचा झाडांना किंवा इतरत्र वापर करावा. ही आहेत आपल्या उकडलेल्या काटेमाटची देठे. यांची भाजी आता करायची. या कृतीचं वर्णन करायची गरज नाही. तुम्ही ते पाहूनही समजून जाल. चला,
ही झाली काटेमाडची भाजी तयार. आता मोकळ्या रानातल्या हवेत राबून खाणारे आपण राहिलो नाही. त्यामुळे माहिती करून घेऊन आपण त्यांचा खाण्यात वापर करूया. काटेरी माठ खाणे म्हणजे घड्याळाचे काटे उलटे फिरवणे नव्हे, तर आपलाच हरवलेला खजिना शोधून त्यांचा नव्या प्रकारे नवे मसाले, उपलब्धता यांचा वापर करून आहारात ठेवणे एवढेच आहे. रानभाज्या दुर्मिळ नसून त्यांची अवस्था अतिपरिचयात अवज्ञा अशी आहे. पण त्यांच्यामुळे जेवण स्वादिष्ट आणि सकस तर बनेलच, शिवाय अत्यंत पोषक, आरोग्यदायी असं होईल. आरोग्यदायी म्हणताना या भाजीचं औषधी महत्त्व जाणून घेऊ. वेदनाशामक, कृमीनाशक, कर्करोगरोधक, कोलेस्टेरॉल कमी करणारी, मधुमेहात उपयोगी, अतिसारात उपयोगी, दाहशामक, मलेरिया रोधक, अँटीऑक्सिडंट, ज्वरनाशक, रक्त पातळ करणारी, गाठ गळू रोधक, व्रणशामक, भूक वाढवणारी, रक्त शुद्ध करणारी, श्वसनविकारात उपयोगी, मूत्रवर्धक, रजस्त्रावकारक, कपोत्सारक, दुग्धवर्धक, यकृताच्या विकारांवर उपयोगी, शक्तिवर्धक, शुक्राणुवर्धक, जळजळ, घसा सोजणे, पोटदुखी, त्वचेच्या रोगावर उपयोगी, ज्वर, वारंवार लघवी, प्रमेह, आग होणे, कावीळ, श्वेतपदर, चक्कर येणे, मूळव्याध आणि सर्पदंश. अबब, लिस्ट मोठी आहे, पण आपण भाजी ही भाजी म्हणूनच खावी, नाही का? धन्यवाद.